इस मैच में हेलो। जो भी गेंदबाज ज्यादा विकेट निकलेगा उसको 500 रुपए, और इसी मैच में ज्यादा जो रन बनेगा उसको 500 रुपए, मतलब 1000 रुपए हमारे पास पहुंच चुके। योगेश, प्रेक्षकांची तोबा गर्दी कृष्णा या मैदानावर रंगतदार सामना मेगा फायनलचा रंगला जातोय. कुठची स्पर्धा असो, कुठचाही कार्यक्रम असो, प्रत्येक स्पर्धेचे, प्रत्येक कार्यक्रमाचे प्रेक्षक ही केंद्रबिंदू असतात आणि त्या रसिक प्रेक्षकांचं बडेश्वर आयोजक मित्रमंडळाच्या वतीनं बडेश्वर चषक 2022च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मेगा फायनलचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सुनील आणि ओव्हर टू मॅन फ्रॉम आरोंदा कृष्णा देवचे. धन्यवाद योगेश बरप. शुरुआत की पहली गेंद राइट हैंड ओवर द राउंड विकेट से, ओ हवा में शॉट अपिच खेला गया, लॉन्ग ऑन पर निकला, सुपरमैन मैदान पर 1 रन के लिए। जो कि खासकर महेंद्र बाबाजी परब जो कि इस मैच को दुबई से देख रहे हैं, उन्होंने भी 1000 रुपए प्रतियोगिता में सबसे बेहतरीन जो बल्लेबाज है, ज्यादा रन बनेगा, उसके लिए 1000 रुपए का नकद पुरस्कार रखा। ओह, बढ़िया लाइन ऑफ स्टंप के बाहर, और एक जो कि प्रदीप गावड़े गोरेगांव शास्त्री नगर, यहां से ये भी यहां पर पहुंच चुके हैं, गोरेगांव से वेलफेयर जो कि एसोसिएशन सेक्रेटरी सम्मानीय प्रदीप गावड़े यहां पर पहुंच चुके हैं, हार्दिक अभिनंदन। और इस बार हल्का सा अपील, इस अपील में उत्साह ज्यादा, विश्वास भी ज्यादा, और ये पहला विकेट निकला। टीम का टोटल 1 पर, सागर जो कि आउट मैदान में। विकास मंडळ सेक्रेटरी सम्मान्य प्रदीप गावडे यांचं मंडळातर्फे आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। तसंच आणखी एक पारितोषिक येते, सन्मान्य चंद्रकांत देऊळकर यांनी 6 बॉला 6 षटकार जर कोण मारेल तर तब्बल 2000 रुपयाचा नगद पुरस्कार दिला जाणार, याची नोंद घ्यायची। 6 चेंडू 6 षटकार मारणं थोडंसं अवघड असतं, पण क्रिकेट आहे, काय सांगू शकत नाही आम्ही सुद्धा। चलिए स्वागत है सभी का, पहला विकेट निकला 1 पर 1 ये नाजुक हालात मैदान में। फाइनल का मुकाबला जो कि स्मिता स्पोर्ट और वडेश्वर स्पोर्ट उनके बीच में चलता हुआ मुकाबला मैदान में। ओ बढ़िया लाइन, वहां पर उत्तम की गलती, पहले मैच में यही गलती महंगी हुई थी, लगभग वहां पर भी 4 रन मिले थे और इस जगह पर मात्र 2 रन मिलते हुए, 22 के रूप में ये 2 रन मिलते हुए बल्ले पर लगी है गेंद, इस 2 रन के साथ खाता खोला गया इस वक्त जो कि उदय ने, और टीम का टोटल स्कोर 3 पर पहुंचा। खास आकर्षक प्राइजेस जो कि प्रतियोगिता में सम्मान्य बाबा गावड़े ने कहा, हर छक्के के लिए नकद 100 रुपए का इनाम, और इस मैच में जो भी गेंदबाज ज्यादा विकेट निकलेगा उसके लिए 500 रुपए का इनाम, और इसी मैच में जो भी बल्लेबाज ज्यादा रन बनेगा उसके लिए भी नकद 500 रुपए का इनाम मैदान पर मिलेगा। इनसाइड आउट, कवर बाउंड्री पर एक खूबसूरत टाइमिंग, टाइमिंग बेमिसाल, ताकत बेमिसाल, गेंद निकली कवर बाउंड्री पर, जहां पर फील्ड किया जा रहा है, कॉल अच्छा, विकेट के बीच की सराहनाजनक दौड़ मैदान पर, और तब तक मिलेंगे 3 रन मैदान में। 3 रन के साथ रनों की संख्या, टीम का टोटल स्कोर 6 पर पहुंच चुका है। खेल चलता हुआ मैदान पर पहले ओवर का पावर प्ले का खेल चल रहा है, और आज इस यूट्यूब के माध्यम से टेनिस इट डॉट कॉम के माध्यम से आपको ये मुकाबले दिखाए जा रहे हैं इस मैदान पर। वापस इस खेल में बायस से, जबकि और देखे, ओ ग्रीन बोल्ट, सटीक यॉर्कर, बिल्कुल खोल दिया इस खिलाड़ी को, और दूसरा विकेट निकला। टीम का टोटल स्कोर 6 पर।
साथ बाबू मापसेकर, ये हमारे साथ जो कि 3 हम्पायर, ऑफिशियल हम्पायर जो कि जुड़े रहेंगे आज के इस दिन पर। कमेंटेटर में जो कि कमेंटेटर योगेश परब, मैन फ्रॉम वेंगुर्ला से एक बुलंद आवाज जो कि मराठी की, और स्कोरिंग पर हमारा रोशन जो कि गावड़े और उनके बड़े भाई जो कि गिरीश गावड़े, ये भाइयों की जोड़ी मैदान पर काम कर रही है। रोशन गावड़े, बिल्कुल आपके घर वाले इस मैच को अगर देख रहे हैं तो आप सुन रहे कि हमारा बेटा आज स्कोरिंग कर रहा है, मतलब बिल्कुल जो काम सबसे अहम होता है वो काम कर रहा है। बड़ा बेटे के साथ छोटा बेटा भी वही काम कर रहा है, मतलब गिरीश के बाद बस आप ही का नंबर आएगा। वापस गौरव जो कि गेंदबाजी के मुझे खुद कप्तान है ये। और देखिए क्या बॉलिंग की इस पहले मैच में, लगभग 3 विकेट, सिर्फ 3 रन, 1 मेडन, और सेमीफाइनल का वो मुकाबला क्वालिफाइड 2 का, उस मुकाबले में गेंद को छुपा कर क्या गेंदबाजी की थी उन्होंने। और पॉइंट पर कट किया, टाइमिंग है बेमिसाल, शॉट के लिए सिलेक्शन बिल्कुल ठीक ठाक, जगह भी उतनी। और विवेक जो मैन फ्रॉम मुंबई से जो कि आ चुके हैं, देखिए वो भी मैदान पर सुपरमैन की तरह काम कर रहे हैं। और सबसे अच्छी बात कि इस प्रतियोगिता में बिल्कुल हेमन है, साथ साथ जो कि दूसरा खिलाड़ी हरीश है, जिन्होंने फील्डिंग पर काफी जोर लगाया मैदान में। 1 रन निकलता हुआ सिंगल के साथ 2 रन मिलते हुए, और 2 रन के साथ 8 रन पर पहुंचा टीम का टोटल। खेल चलता हुआ मैदान पर, जबकि दूसरे ओवर का स्ट्राइक पर अभी भी तैनात मैदान में जो कि इस वक्त उदय और गुरुप्रसाद की जोड़ी मैदान में। अच्छी लाइन है, बिल्कुल बढ़िया लाइन है। ऑफ स्टंप पर गिरी टिप्पा खाने के बाद, और ये तो सही बात है कि आप 45-50 के एक बार ऊपर जाइए, 45 के ऊपर गए ना तो मुकाबले में आपकी ताकत ज्यादा रहेगी, क्योंकि अभी तक इस प्रति आज के दिन पर 50 के ऊपर टोटल ही नहीं बना है। चारों मैचों 3 मैच में ये चौथा मैच चल रहा है मैदान पर। ओ हवा में टाइमिंग है, इस बार उठाया, उठाया नहीं, क्या कैच। एकच वादा अंपायर इशारा आपका, ओके। वाइट बॉल, 7 रन निकले इस गेंद पर। इस बार पैड पर लगी, शायद हाइट इश्यू था सबसे। देखिए टिप्पा खाने के बाद कहीं पर भी हाइट भी थी, ये ऑफ स्टंप के बाहर भी जा रही थी। काफी कुछ बदला, रन वहां पर बनते हुए मैदान पर, जो कि 15 रन पर मैदान पर। सामान्य बाबा गावड़े, आपके 100 रुपए और बढ़ गए, वो छक्का था मैदान पर। बाबा गावड़े 100 रुपए आपके और मिलेंगे इनको, एक छक्का लगा चुका है। और फिर से बीट किया वहां पर, फिर से बीट किया मैदान पर। डॉट गेंद प्रेशर बनाई और ओवर समाप्त हुआ, लगभग दूसरा। अंपायर अंपायर, एक बोला, एक बोला, एक बोला।
5 गेंद हो चुके टीम का टोटल स्कोर, जबकि पहुंचा इस वक्त मैदान पर 14 पर। 15 ये टोटल सामने से 15 रन हो चुके इस वक्त मैदान पर। इस वक्त वहां पर स्किल में बनता हुआ फुल टॉस गेंद ड्राइव किया ऑन साइड पर, जहां पर फील्ड कर रहे हैं मैदान पर, एक ही रन मिलेगा। कॉल अच्छा, हड़बड़ाहट और शायद मौका नोट करने का, और आउट, और आउट। बहुत नाराज लग रहे गौरव कप्तान, बहुत नाराज लग रहे, और ये आउट मैदान पर। एक मैदान पर पहुंचता हुआ 2 विकेट के नुकसान पर 15 पर टीम का टोटल पहुंचा। गुरुप्रसाद जो के रोना पर 16 पर एक रन निकला रनआउट के रूप में, और गुरुप्रसाद जो के रनआउट के रूप में आउट हो गए। भाई सुपरमैन हेमन, क्या करूं, क्रिकेट है ये बहुत बार ऐसा होता है, उत्साह के वातावरण में बहुत बार ऐसा होता है मैदान पर। इसके लिए कोई दुखद समाचार नहीं है। आपने फील्डिंग अच्छी की, क्या अच्छा लपका, ये बस क्रिकेट का हिस्सा है ये, इसलिए भाई कोई नाराज करने की आवश्यकता नहीं है। लेवेंडर खिलाड़ी और मुंबई से खासकर बोलेगा विवेक मैदान पर। लाइन अच्छी है, ऑफ स्टंप के बाहर शरीर के दूर से खेलने का प्रयास कर रही है। और अभी तक विवेक को देखिए भाई, ये पूरे बिल्कुल मुंबई से सिर्फ 2 खिलाड़ी बुलाए गए, एक था उत्तम और एक था विवेक, जो टीम फाइनल में पहुंच चुके, और गौरव एक है। 3 खिलाड़ी है और तीनों टीम में एक ही टीम में खिलाड़ी है, और तीनों को मुंबई से बुलाया गया। भाई क्या बिल्कुल अच्छी बॉलिंग मैदान पर देख रहे गौरव की, तो भाई कमाल की बॉलिंग थी वो, एक बेहतरीन बॉलिंग का प्रदर्शन मैदान पर करते हुए। शायद थोड़ा सा रुक चुका है खेलिए, बिल्कुल डेड बॉल का इशारा मैदान पर पहुंच चुका है। ऑफ स्टंप के बाहर से शॉट के लिए कवर पर जगह बनाई 1 रन के लिए, और आराम से उस गेंद को उठा रहे। 1 रन के साथ रनों की संख्या अब पहुंची 17 रन पर। खेल चलता तीसरे ओवर का। वापस इस खेल में जबकि खेल चलता हो मैदान पर, विवेक अपनी स्ट्राइक को चेंज करते गेंद बल्लेबाजी पर, विनायक मैदान पर स्ट्राइक पर, और उदय स्ट्राइक पर, लॉन्ग ऑन पर खेला कारपेट के सारे, पहला रन बहुत तेज निकला। सुपरमैन है ये सामने से। देखिए 2 खिलाड़ी ऐसे ना जिनके पास फील्डिंग का स्तर बहुत अच्छा है। सुपरमैन है, बाहुबली है, साथ साथ मालवणकर सर भी है, भाऊ मालवणकर भी है। मतलब 4 खिलाड़ी इस टीम में ऐसे ना जो किसी भी समय पर अपनी फील्डिंग से अपनी टीम को विश्वास दे सकते हैं। और ये 4 खिलाड़ियों ने पूरी प्रतियोगिता में भाई ग्राउंड में क्या फील्डिंग किया। सिर्फ आज हेमन की थोड़ी सी मैं कहूँ गलती, लेकिन गलती वो नहीं कहूंगा कि ये होता है उत्साह में साइमन, ऐसा कुछ नहीं। ओ हवा में गेंद, आंखें बंद, ऊपर से हेलमेट पहन रखा, शायद ये देखिए एक नाराज लग रहे, आंखें बंद कर ली थी, बल्ला हवा में घूम गया, अक्षत टोपे लगा, विकेट कीपर जो कि उत्तम सभी को कह रहे भाई छोड़िए जाने दो, और उत्तम सभी ने छोड़ दिया आपको ये कैच छोड़ने के बाद, क्योंकि ये कैच बनना था मैदान पर। आसान सा कैच था, ये मौका था आसान सा, लेकिन क्रिकेट में फाइनल का जो प्रेशर है, जो फाइनल का जो दबाव है, वो दबाव साफ दोनों टीमों पर नजर आ रहा है मैदान पर। टीम का स्कोर अब मतलब 19 पर पहुंचा।
खेल चलता हुआ तीसरे का विवेक, अच्छी बॉलिंग अभी तक इस स्पेल में विवेक द्वारा। वाइड बॉल होगा ये, शायद बहुत ज्यादा बाहर है तो वाइड, अन्यथा बहुत अच्छी रहेगी ये गेंद। हाँ बिल्कुल वाइड है, ये ज्यादा बाहर निकली है गेंद। एक रन के साथ रनों की संख्या 20 पर पहुंची। थोड़ा सा विवेक बिल्कुल नाराज लग रही है, एक विकेट था उनके खाते में। इस मैच में सबसे ज्यादा विकेट लेने वालों को भी 500 रुपए का इनाम रखा है, सम्मानीय बाबा गावड़े की तरफ से आ चुका है ये इनाम। ये कुछ हद तक मजा रहेगा इस मैच में। ओ फिर से बीट किया, फिर से बीट किया मैदान पर, और इसी के साथ ये ओवर लगभग चलता हुआ तीसरे ओवर की अभी तक एक विकेट इस ओवर में। एक गेंद अभी भी बच्चे, 5 गेंद हो चुके, टोटल 20 पर पहुंचा खेल मैदान पर चलता हुआ, जबकि तीसरे ओवर का अभी भी नाराज लग रहे हेमंत मुझे। हेमंत उस बात को भूल जाइए क्योंकि अभी भी बहुत सा कार्य आपके हाथ से होना है। और शॉर्ट टर्म पुल मिड ऑन पर, शायद मौका है ये मौका, और ये आउट मैदान में। पुलकावर एकापासून स्वीट आर्ट संघ या मैदानावर नाणेफेक हरल्यानंतर जरा जखडलेल्या स्थितीमध्ये सुरुवातीचे फलंदाज झिरोमध्ये भोपळा घेऊन माघारी परतल्यानंतर संघाचा हुकमेका सागर गावडे अस्वस्थामध्ये आणि सरतेशेवटी जबाबदारी या खेळाडूवर येऊन टेपते. ज्यानं या मैदानावर इतिहास रचला. हा सुरुवातीच्या कालखंडामध्ये निर्धाव षटक टाकलं तो गोलंदाज ज्याची ख्याती प्रभावशाली गोलंदाजी ज्यानं केली तो जगन्नाथ गावडे उर्फ जग्गू गावडे सज्ज होतोय. 20 धावा धावपलकावर 18 चेंडूंचा हा खेळ समाप्त. आणि या मेगा फायनलचा सामना चमचमत्या ट्रॉफीवर कोणता संघ या ट्रॉफीवर धाव करतोय. एका बाजूनं वाटलं होतं वडेश्वर स्पोर्ट्स संघ या स्पर्धेच्या मध्यातून थोडासा नमस्कार करतोय की काय, पण गोलंदाजी ही प्रभावशाली 20 धावा या धावपलकावर 4 गड्यांच्या मोबदल्यात. थोडीशी चूक ती मात्र हेमंतची. उत्साह त्या नाता चेंडू थोडस सीमारेषेचं बाहेर पडतोय. पंच त्याला दंडात्मक करतायत. ज्या ठिकाणी गडी बाद त्या ठिकाणी तब्बल हात उंचावल्यात ते 6 धाव्या संख्येसाठी, आणि त्या जोरावर आतापर्यंत 20 धावा या धावपलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं उत्तम चव्हाण. दिशाहीन चेंडू, दिशा भरकटलेला चेंडू, पंच त्याला दंडात्मक करतायत. हा 31 धावसंख्येसाठी बोनसच्या स्वरूपात धावपलक पुढे सरकला गेला. 21 धावा या धावपलकावर. प्रेक्षकांची तोबा गर्दी. हा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर रंगला जातोय. तो मात्र वडेश्वर चषक 2022चा मान्यवरांची मंदिराई या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे सरसवत मोठे पटके टोलवावे. थोडेसे या ठिकाणी दूर राहतोय. दिशा भरकटलेले चेंडू गोलंदाजाला दंडात्मक केलं जात आहे. बोनस स्वरूपाची धावफलक धावपलकावर तब्बल 22 धावा. कृष्णा 36 चेंडूंचा हा खेळ. 36 चेंडू मध्ये विचार केला जवळजवळ 5 वाजतायत. सूर्य थोडासा मावळतीकडे, हवेचा वेग कमी. 36 चेंडूत जरी 50-55 धावा झाल्या. सुंदर पटके टोलवला जातोय. फटका थोडासा फसतोय की काय, क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळतोय. स्क्रीनवर वन मॅन सोनेल आणि सरकार फटका फसला. थोडासा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू, ज्या चेंडूवर मोठा फटका टोलवायचा होता आणि थोडासा हवेचा वेग कमी झाल्यानंतर मोठे फटके मारणे हे कठीण जातात. आणि ताकदपूर्ण असा फटकेचं रूपांतर झेलमात मध्ये 0 या धावसंख्येवर संघाचे 2 सितारे स्मिथ आर्ट संघाचे मात्र 0 या धावसंख्येवर माघारी परतले. भोपळा घेऊन माघारी परतले तो सागर गावडे आणि त्याच्या साथील हा जगन्नाथ उर्फ जग्गू गावडे. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये पावलं टाकतोय तो मात्र स्मिथ आर्ट संघाच्या बाजूला. उर्वरित गणेश मैदानामध्ये पावलं टाकतोय उदय याच्या साथीला.
एका बाजूनं पहिल्या 2 चेंडूंचा विचार केला तर पहिले 2 चेंडू हे स्वेर पद्धतीचे प्रतिस्पर्धी संघाला बोनस स्वरूपाचे धावफलकावर उभारला गेला आणि त्यानंतर या मैदानावर एका बाजूनं नवीन फलंदाज मैदानामध्ये गणेश हा मात्र पावलं टाकतोय तो स्मिथ आर्ट संघाच्या बाजूनं मोठा फटका गणेशचा पाहिला मिळतोय शॉट मिळाला क्षेत्ररक्षक प्रवीण डीप मिड विकेट कडनं स्क्रीनवर सुनील अनसुरकर जोखमीची धावसंख्या घ्यायची की न घ्यायची हा विचार मात्र स्मिथ आर्ट संघाच्या बाजूनं आणि एकेरी धावसंख्येकडे पावलं वळवले जात एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 23 धावा या धावफलकावर 23 धावा धावफलकावर पहिल्या दिवशी मान्यवरांचे हस्ते उद्घाटन समारंभ मान्यवरांची अंतिम दिवशी मंदियाळी या स्पर्धेला भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेचं भव्य दिव्य अशी ट्रॉफी आणि त्या स्पर्धेबरोबर अजून एक स्पर्धा अनसुर प्रीमियर लीगचं घोषणा केली जाते 4, 5 आणि 6 फेब्रुवारीला हलक्या हाताने घेऊन काढलं तर सन्मानजनक क्रिकेट हलक्या हाताने घेऊन घेणार जोखमीची धावसंख्या परतीची फेक येईपर्यंत ही एक धाव बहाल केली जाते आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 24 धावा धावफलकावर तब्बल 5 गड्यांच्या मोहतल्या स्मिथ आर्ट संघ एपीएल ची घोषणा अनसुर प्रीमियर लीग मानाची स्पर्धा आणि या मानाच्या स्पर्धेत अनसुर गावात प्रथमताच मॅन ऑफ द सिरीज साठी सायकल सुंदर फटका कव्हर ड्राईव्हचा फटका नंतर क्रिकेटची आठवण ठेवून त्याला फटका स्क्रीनवर येतोय तो शेखर चेंडूची प्रतिक्रियापर्यंत एकदा बहाल केली जाते एका बाजूनं ज्या खेळाडूंना पाया रोवायचा होता ते खेळाडू स्वस्तामध्ये बाद झाले आणि उर्वरितचं काम करायचं होतं कळस चढवण्याचं ते एका बाजूनं जगन्नाथ उर्फ जग्गून हजेरी लावली मैदानामध्ये आणि त्यानंतर सन्मानजनक क्रिकेटला सुरुवात झाली मैदानामध्ये तो एकेरी दुहेरी धावसंख्येवर जोर देत 25 धावा धावफलकावर क्षेत्ररक्षक येतो स्क्रीनवर चेंडूची प्रतिक्रियेपर्यंत एकदा बहाल केली जाते अक्षरशः हे मैदान गाजवलं आज या वडेश्वर चषकाच्या माध्यमातून गोलंदाज पाहायला मिळतोय तो मात्र उत्तम चव्हाण षटकारानं एरडेकर मात्र सुरेख गोलंदाजी आणि एका गोलंदाजानं अक्षरशः भेदक गोलंदाजी केले टेनिस क्रिकेटच्या त्याला निशब्द करणारी गोलंदाजी संबोधली गेली तो सुनील अनसुरकर या मैदानावर चळकला जातोय 26 धावा धावफलकावर गती परिवर्तनाचा चेंडू ऐन मुकेच्या शनी स्लोअर पद्धतीचा चेंडू ब्रह्मास्त्राचा उपयोग 4 षटकांचा 24 चेंडूंचा खेळ समाप्त सांघिक धावफलकावर 26 धावा या धावफलकावर येणाऱ्या कालखंडामध्ये स्मिथ आर्ट संघाच्या बाजूने तब्बल 5 गडी माघारी परतल्यानंतर आणि येत्या आठवड्यात मात्र या मैदानावर पुन्हा एकदा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 29, 30 आणि 31 ला झेंडोबा चषक एक गाव एक संघ या संकल्पनेतून भरवली जाणारी स्पर्धा आणि त्यानंतर या मैदानावर अनसुर प्रीमियर लीग ही मानाची स्पर्धा या मैदानावर रंगली जाईल 4, 5 आणि 6 फेब्रुवारी ही घोषणा स्पर्धेचे सर्व खेळाडू आणि क्रीडा रसिकांना जेवणाची व्यवस्था 3 दिवस आणि त्याचबरोबर मालिकावीरासाठी या मैदानावर बक्षिसांची खैरात म्हणजे या प्रथमताच सायकल आणि हे जे फॉर्म आज सायंकाळी ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून निघतील ऑनलाईन खेळाडूंनी फॉर्म भरायचा आहे आणि येत्या रविवारी ऑक्शन होईल याची नोंद सर्व खेळाडूंनी घ्यायची आहे सांघिक धावफलकावर 26 धावा आणि पंच आमच्याकडे इशारा करतायत ते मात्र बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक बॅटिंग चॉईस पॉवर प्ले षटक 3 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर तैनात प्रोटेक्शन लावलं जात आहे डीप मिड विकेटला पहिला मिळतो क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्यानंतर लॉक ऑन लॉंग ऑफ चक्रेवर रचलं आहे आणि गोलंदाजी मार्कवर असून एक तेजोमय सितारा या मैदानावर झळकला गेला गोलंदाजी प्रभावशील केले बक्षिसांची बरीच तब आपल्या नावावर कोरली तो सुनील अनसुरकर नामक गोलंदाज शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू उंची घेतलेला पंचांकडे थोडंसं दडपण आणलं जात आहे मैदानामध्ये थोडासा ठिकाणी दुखापत होते ती सुनीलला आणि पहिला चेंडू व निर्धाव टाकतोय कुठेतरी क्रॅम्प येतोय मैदानामध्ये उर्वरितचं काम एका बाजूनं मोठ्या पटके
स्थिरावलेली धावसंख्या, उर्वरितच्या 11 चेंडूंचा खेळ बाकी. उर्वरितच्या 11 चेंडूंवर कुठेतरी मोठे फटके पाहिजेत, ते मात्र 2 आणि 2 मोठ्या फटक्यांपासून वाचायचं एका बाजूला, ते मात्र वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या बाजूला थोडेस दुखापत होते. सकाळचं 3 दिवस खेळाडू खेळत आहेत, थोडेसे वॉर्मअप नसतो. सन्माननीय सुदेश अंचेकर याचकडून षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक घेत आहे. सन्माननीय चंद्रकांत देऊलकर याचकडून 6 बॉल मध्ये 6 षटकार मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याचबरोबर या मैदानावर मात्र बक्षिसांची खैरात पाहायला मिळते. गोलंदाजी मार्गावर स्वतःला सावरतोय दुखापतीतून आणि उभा राहतोय पुन्हा एकदा. मी संघासाठी माझं 100% योगदान देणार या इराद्यानं सुनील अणसुरकर पाहायला मिळतोय. सुंदर फटका जमिनीलगतचा डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा पॉइंटचा क्षेत्ररक्षक मोहन चेंडूपाशी पोहोचतोय. मोहनची थोडीशी घोरचूक ही प्रतिस्पर्धी संघाला बोनस धावा देण्यामध्ये प्रत्युत्तर ठरते आणि सांघिक धावफलक हा धावफलकावर एका दुहेरी धावसंख्येनं 28 धावा धावफलकावर. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक, या पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना फलंदाजांना जकडून ठेवणारी गोलंदाजी आम्ही करणार, विजयाचा शिक्कामोर्तब आम्ही करणार, हा महत्वाचा निर्णय घेऊन वडेश्वर स्पोर्ट्स संघ या मैदानावर आडव्या बॅटनं पटका टोलबाबा याचा इरादा होता. थोडासा या ठिकाणी धाव न घेण्याचा इरादा हा फलंदाजांचा पहिला मिळतोय. स्वेर चेंडूचा इशारा सुनीलला दंडात्मक केलं जात आहे. या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 29 धावा हा लेखाचोगा आपल्याला पाहायला मिळतोय तो स्मिथ संघाच्या कोट्यामध्ये. वारंवार आडव्या बॅटनं पटके टोलवावे, थोडेसे दिशाहीन चेंडू प्रतिस्पर्धी संघाला बोनस स्वरूपात धावफलक उभा करतायत आणि सांघिक धावफलकावर 30 धावा धावफलकावर 5वं षटक प्रगतीपथावर. पहिला इनिंगचा खेळ 13 एका षटकाचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज सज्ज होतोय तो आमच्या मान्यवर कक्षेच्या एंड कडनं सुनील अणसुरकर. फिरकी चेंडू पाहिला मिळतोय. डेव्ह स्टर्लिंगला चेंडू उडवलाय. डान्सिंग चेंडू थोडासा चौकारासाठी जवळ हा फटका गणला तो की काय. पंच आमच्याकडे 4 या धावसंख्येचा इशारा आणि चौकाराबरोबर फलंदाजाचं स्वागत. डीचे शब्द होतो. धावफलकावर एका सुसज्ज वाटचालीकडे स्मिथ आर्ट संघ आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या स्लॉक ओव्हर मध्ये मोठा फटका पाहिजे तो मोठा फटका. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी, जे मायाजाल रचलंय त्या मायाजालामध्ये मी गोलंदाजी करणार या महत्वाच्या रनना अगोदरचा चेंडू जरी थोडासा मोठा फटका आला. तब्बल एका चेंडूवर त्या 6 धावा निघाल्या. 2 धावा बोनस स्वरूपाच्या आणि चौकर. तब्बल एका चेंडूवर 6 धावा निघतायत आणि कुठेतरी बोनस निर्माण होतोय तो स्मिथ आर्ट संघाच्या कोट्यामध्ये. 35 धावा या धावफलकावर. कोलवर टप्प्याचा चेंडू, यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू, प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडूचा गणेशचा इरादा होता मोठा फटका टोलवायचा. हा इरादा हा प्रयत्न राहतोय आणि निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावर सांघिक धावफलक स्थिरावला गेला तो मात्र 35 धावा या धावफलकावर. हलक्यात तोंड करण्याचा प्रयत्न, फटका फसला, झेल टिपलं केलं आणि गणेश नामक फलंदाजा डगआउटचा शिकार बनला. डिचे स्वागत या स्पर्धेच्या तुझं पण एस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरामॅन ओमकार आणि कॉम्प्युटर स्कॉलर प्रथमेश आपलं पण सहर्ष स्वागत. तिने ऑफिशियल्स पंच तिघांचं पण स्वागत. ज्यांनी या स्पर्धेसाठी लाख मोलाचं सहकार्य केलंय. त्यांनी हे सुंदर असं मैदान बनवण्यासाठी मदत केली, कुठची ना कुठची मदत केली. त्यांचं सर्वांचं या वडेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि आम्ही खूप आभार मानतोय. सामन्याकडे वळूया. मैदानावर 35 धावा धावफलकावर
अंतिम षटक आणि स्ट्रायकर एंडला उदय, नो स्ट्रायकर एंडला त्याचा साथीदार उदयनमुख खेळाडू त्याला न्यू फाईन म्हणून संबोधलं केलं. मगाशच्या मॅचचा प्रज्ञेश फसलेला कुठेतरी सामना त्याला आपल्या बाजूने पटकावला आणि विजयाचा शिल्पकार होत मेगा फायनल मध्ये प्रवेश केला. मगाशच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्रज्ञेश कावडे. उलटाच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका पाहायला मिळतोय. नजाकत बडा शॉट उदय के बल्ले से 6 रन्स के लिए डीजे. एक्केचाळीस धावा या धावपलकावर पहिलं स्वागत या अंतिम षटकासाठी. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता आहे बचावाचं साधन आणि त्या आक्रमकतेला नितांत सुरुवात ही स्मिथ ॲट संघाच्या कोट्यातून. पुन्हा एकदा उलटाच पद्धतीचा चेंडू, पंचांचा नो चेंडूचा इशारा नक्की येईल. थोडासा अतिरिक्त उंची घेतलेला चेंडू पंच या ठिकाणी गोलंदाजा दंडात्मक करतायत म्हणजे फ्री हिटची संधी. एकूण 2 धावा ह्या धावपलकावर आपल्याला पाहायला मिळतील आणि फ्री हिटची नाममात्र संधी तब्बल एका चेंडूवर. उत्तम खर्च करतोय ते मात्र 8 धावा आणि या 2 धाव्यानं सांघिक धावपलकावर 43 धावा या धावपलकावर. संध्याकाळचं सत्र, हवेचा थोडासा वेग कमी, सूर्य मावळतीच्या दिशेनं आणि फायटिंग टोटल मी म्हणेन उभी करतोय या मैदानावर. तो मात्र एका बाजूनं स्मिथ आर्ट संघाच्या बाजूनं षटकारासाठी 200 रुपये होते आणि षटकार मात्र सन्मान्य सुदेशांच्या कडून 200 रुपयांचा त्याचा मानकरी ठरतोय तो उदय. सुंदर गोलंदाज, अचूक टप्प्याचे गोलंदाजी, फ्रेटचा चेंडू, एका बाजूला नौका खेळाडू, एका बाजूला अनुभव, थोडासा ढेरसरचा अनुभव टेनिस क्रिकेट बरोबर बॉक्स क्रिकेटचा तो उत्तम चव्हाण. जरा या मैदानावर कालच्या दिवसापासून पहिल्या दिवसापासून बोलबॉलच चालवला. एका षटकावर तब्बल 33 धावांची त्यानं लयलूट केली. 84 धावसंख्येचा पाठलाग करत असताना तो उत्तम चव्हाण या गावाचा चॅम्पियन या स्वरूपात ज्याला नाव घोषित करण्यात आलं जणू काही झळकला जातोय. 45 धावा या 43 धावा या धावपलकावर. हलक्या हाताने घेऊन करतोय जमनी लगेच डीपल ऑन द कार्पेट पद्धतीचा फटका पाहायला मिळतोय. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. चेंडूची प्रतिकारेपर्यंत एकदा बहाल केली जाते आणि बहाल केलेली धावसंख्या सांघिक धावपलक. हा धावपलकावर मात्र मजल मारतोय एका बाजूनं 44 धावा या धावपलकावर. मान्यवर कक्षाच्या एंडकडनं गोलंदाजी मार्कवर षटकाची सांगता करणारे चेंडू घेऊन उत्तम सज्ज होतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा या ठिकाणी ऑस्टिकच्या बाहेर. पंच सांगतायत खेळाडूला तुला मारण्याजोगा होता चेंडू. ज्यावेळी तू शफल केलंस त्यावेळी मात्र कुठेतरी लाईन वाढली गेली आणि वाईटची लाईन वाढली गेली त्यावेळी तुला दंडात्मक केलंय. तर निर्धाव चेंडू गणला जातोय आणि निर्धाव चेंडूनं सांघिक धावपलक स्थिरावला गेला तो 44 धावा या धावपलकावर. थोडासा या ठिकाणी वेगवान पद्धतीचा चेंडू आतमधून जातोय. चेंडू इनस्विंग पद्धतीचा मोठा फटका टोलवण्याचा प्रयत्न होता. सोयल चेंडू म्हणून सोडून देण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न सफल राहतोय. पंचांची करडी नजर आणि त्यामुळे पंच सांगतायत निर्धाव चेंडू असल्याचा निर्वाळा आणि पुन्हा एकदा उत्तम सज्ज होतोय. मोठा फटका पाहिला मिळतोय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक येतोय तो हेमंत वेगानं येतोय. चेंडूची परती करतोय. वागंडजोगी पैकी जोखमीच्या धावसंख्येकडे आणि जोखमीच्या धावसंख्येमध्ये मात्र एका खेळाडूला माघारी परतावं लागतंय. पहिला इनिंगचा 6 षटकांचा 36 चेंडूंचा हा खेळ समाप्त झालाय आणि वडेश्वर स्पोर्ट्स संघ नाणेफेक जिंकून या मैदानावर क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला धावा बहाल करतोय. तो मात्र 45 धावा येणाऱ्या कालखंडामध्ये 36 चेंडू विजयासाठी आता मात्र 46 धावांची आवश्यकता. चौकारांची आतषबाजी ही लयलूट करणारी खेळी या मैदानावर झळकेल की प्रतिस्पर्धी संघाची जी प्रभावशाली गोलंदाजी प्रतिस्पर्धी संघाला कुठेतरी रोखण्यात यशस्वी ठरेल ही मात्र आलेली वेळ आलेला काळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. बोलूया पुन्हा एकदा सावंतवाडी तालुका मॅप फ्रॉम आरोंदा हिंदीचा बुलंदाबाद कृष्णा देवच्या यांच्या सोबत आणि तोपर्यंत वळूया आपण सुमधुर संगीताकडे.
एक उदय की लाजवाब बैटिंग जिसमें 2 छक्के शामिल मैदान पर, और इन 2 छक्कों के लिए सम्मानीय सुदेश अंगचेकर की तरफ से लगभग 200 रुपए का नकद पुरस्कार हमारे पास पहुंच चुका है। प्रतियोगिता में सम्मानीय बाबा गावड़े उन्होंने कहा कि हर वो छक्के के लिए लगभग 100 रुपए का नकद पुरस्कार दिया जाएगा, वो भी शायद उदय को मिलेगा, वो बात में। लेकिन इस प्रतियोगिता में इस मैच में सबसे ज्यादा रन बनाने वाले को भी 500 रुपए मिलेंगे और सबसे ज्यादा विकेट लेने वालों को भी 500 रुपए मिलेंगे। मुकाबला स्थिर, मुकाबला स्तावत, दायर बाई की जोड़ी क्या मुकाबले में 46 रनों का पीछा कर पाएगी? अभी तक सुबह से लेकर जितने भी मैचेस देखने को मिले, हमने 3 मैचेस देखे, ये चौथा मैच है। 40 के ऊपर का टोटल चेस हुआ ही नहीं है। 46 क्या मुकाबला है ये, दायर बाई की जोड़ी। मिथुन इस बीच मात्र टाइमिंग बेमिसाल है और काफी लोग इस मैच का आनंद उठा रहे। साथ साथ हमारे काफी करीबी दोस्त जो कि आरौली बॉयज, आरौली टीम के 2 खिलाड़ी जो कि हमारे साथ 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 जो कि इस वक्त पहली और की पहली दूसरी गेंद लेकर सामने तैयार, 1 रन बन चुका है। राउंडर गेट से ऑन साइड पर बैकवर्ड स्क्वायर लेग पर निकली गेंद, बढ़िया फील्डिंग, वहां पर एफर्ट देखिए फील्डिंग का, 1 रन बनता हुआ। और 1 रन के साथ शायद देखिए सोच भी कितनी है, विवेक अब पीछे रह गए। पहले 2 मैचों में विवेक लगातार आगे आ चुके हैं। अनूप के साथ आरौली के जो कि और एक खिलाड़ी जो कि पहुंच चुके हैं। आपका भी स्वागत अनूप, आपके दोस्त का भी स्वागत। शॉर्ट टर्म पुल का शॉट, लॉन्ग लेग सीमा रेखा पर निकली है गेंद निकली है बाउंड्री लाइन के लगभग करीब। क्या जीत पाएगी ये गेंद या खिलाड़ी रोक पाएंगे? लगभग तो लग रहा है तो 2 रन मिलेंगे। कॉलर 4 विकेट के बीच की सराहनाजनक दौड़ मैदान पर, 3 रन मैदान पर बनते हुए 3 रन के साथ रनों की संख्या 5 रन पर पहुंची। 46 का टोटल सामने से। अभी तक पूरे इस प्रतियोगिता में आज के दिन पर भाई कोई भी खिलाड़ी मतलब 40 के ऊपर का टोटल पूरा नहीं हुआ है। वापस इस खेल में बिल्कुल अच्छा डाउन द ग्राउंड कदमों का इस्तेमाल, 1 बाउंस गेंद को रोका जा रहा है। कॉल अच्छा, शायद लग तो रहा है कि यह करीबी मामला है ये, लेकिन पहुंच चुके हैं सांपारों का मानना। 1 रन और मिलता हुआ 6 पर पहुंचा टीम का टोटल। और पता है कि जिस तरह से मैच चल रहा है ये मैच धीरे धीरे बिल्कुल कड़क हो रहा है, क्योंकि मेगा फाइनल का मुकाबला इस वक्त मेगा फाइनल का मुकाबला है ये। काफी दर्शक इस मैच का आनंद उठा रहे और सम्मान्य महेंद्र बाबा जी परब जो दुबई से इस मैच को देख रहे हैं, उन्होंने खास आकर्षक प्राइज रखा, 1000 रुपए का नकद पुरस्कार। इस प्रतियोगिता में सबसे ज्यादा जो रन बनाएगा खिलाड़ी उसके लिए। साथ साथ प्रदीप गावड़े सर गोरेगांव शास्त्री नगर से यहां पर पहुंच चुके हैं, उनको भी हमारा प्यार भरा नमस्कार। इस मैच के दरमियान सम्मानीय बाबा गावड़े जिन्होंने खास आकर्षक प्राइजेस रखी है, हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम, उनको भी हमारा प्यार भरा नमस्कार। और काफी मजा है इस मैच में। और पिच गेंद शॉट सिलेक्शन तो ठीक ठाक है, क्या ग्राउंड में फील्डिंग उतनी ठीक ठाक है, बैकअप भी अच्छा रहा, 1 ही रन मिलेगा। 1 रन के साथ रनों की संख्या 7 रन पर पहुंची। एक जबरदस्त कहानी, एक जबरदस्त मुकाबला, जो उत्कंठा वो चाहने वालों की गर्दी वो तौबा मैदान पर बढ़ती हुई। और इस वक्त हम देख रहे हैं कि मुकाबले की अहमियत देखिए क्या है। जबरदस्त मैच, राइट हैंड राउंड विकेट से अब मात्र गुरु प्रसाद वापस स्लॉग स्वीप किया, हवा में रखा गेंद को, कुछ अंदाज में गेंद तो बहुत हवा में है, लेकिन वहां पर भी आप 2 रन बन सकते। कॉल अच्छा, फील्डिंग अच्छी और 2 रन बनते मैदान पर। इन 2 रनों के साथ रनों की संख्या 9 पर पहुंचा। 1 और समाप्त 9 पर, कोई नुकसान नहीं इस मैच में।
वडेश्वर मित्र मंडल अंसुर धर्मगावड़ेवाड़ी साथ साथ ये प्रतियोगिता वडेश्वर प्रीमियर लीग 2022 का पड़ाव मैदान पर सम्मान्य संजय दत्ताराम गावड़े इनकी तरफ से जो कि दीपक प्रज्वलन हुआ, साथ साथ हर्ष अमित देउलकर उनके जो कि उनके हस्ते जो कि उद्घाटन समारोह हुआ, उन सभी को हमारा प्यार भरा नमस्कार। स्केरी मैदान अंसुरपाल पुल नजदीक जो कि मुकाबला चल रहे मैदान में, मुकाबला अग्र स्थान पर है। फाइनल का मुकाबला, काफी लोग दर्शक, काफी महिलाएं, काफी छोटे बच्चे इस मैच का आनंद उठा रहे। 14 तारीख को बिल्कुल मकर संक्रांति के तो मौके के ऊपर इस प्रतियोगिता का आयोजन हुआ। और भाई हम तो जरूर कहेंगे भाई तिलगु खावा आणि गोड गोड बोला, यही बात करना पसंद, क्योंकि 2022 साल है, अभी भी कोरोना का प्रादुर्भाव समाप्त नहीं हुआ, लेकिन हम सभी से कह रहे कि ग्रुप में मैट बैठिए, थोड़ा सा एक दो आगे बैठिए। साथ साथ जो कि बड़ी ट्रॉफी जो कि फाइनल विनर ट्रॉफी है वो सम्मान्य संजय गावड़े सर हमें देते हुए मैदान पर, कॉल अच्छा है और वहां पर भी 2 रन मिलेंगे। 11 पर पहुंच चुका है टोटल, आराम से पहुंच गए ये। इस 2 रन के साथ रनों की संख्या 11। गुरु प्रसाद ने पहले ओवर में 9 रन खर्चे। मिथुन और प्रताप ये जोड़ी मैदान पर, मिथुन अभी तक अपने निजी टोटल पर लगभग 7 रन पर और प्रताप अपने निजी टोटल पर जबकि 4 रन पर ये जोड़ी मैदान पर। और सम्मानीय जो कि संजय गावड़े की तरफ से, संजय दत्ताराम गावड़े इनकी तरफ से खास आकर्षक ट्रॉफी जो कि फाइनल विनर टीम को रखी गई है। संजय दत्ताराम गावड़े हमारे पास मौजूद है। संजय सर आपका तहे दिल से हार्दिक स्वागत। अपना कीमती वक्त भी आप हमारे लिए दे रहे, काफी महिलाएं भी इस मैच को देख रहे हैं, उनको भी नमस्कार। शॉर्ट गेंद पॉइंट पर कट मारने का प्रयास, हल्का सा अपील में वो कोई जान नहीं, 1 बाउंस का इशारा मैदान पर पहुंच चुका है और टीम का टोटल स्कोर 11 पर पहुंचा, कोई नुकसान नहीं मैदान पर। 11 पर पहुंचा टीम का टोटल मैदान पर। जबरदस्त कहानी, 46 का सवाल, उस सवाल का तगड़ा जवाब और चाहने वालों की आज उत्कंठा कि फाइनल के मुकाबले कौन टीम जीतेगी। शायद कहीं ना कहीं वो मौका अब आके चलेगा। शॉर्ट टाइम पुल सक्सेसफुल नहीं है, सीधा हाथों में गेंद, 1 बाउंस, प्रयास अच्छा, मिड विकेट सीमा रेखा से बाहर गेंद, 4 रन के लिए। एक ताकतवर खिलाड़ी, बूम बूम मिठ्या मतलब भाई माठ्या बात अलग होती, मिठ्या मतलब मुझे भी कुछ समझना है। चाहने वालों ने जो नाम रखा ना उसे प्यार से आपको स्वीकारना पड़ेगा, कबूल करना पड़ेगा भाई, तोहफा कबूल कीजिए। ये 14 था इनके बल्ले से। जबरदस्त मैच, टोटल स्कोर अब मात्र 15 पर पहुंच चुका इस मैच में। खेल चलता हूं दूसरे ओवर का। ओ शॉर्ट गेंद फिर से ऑन साइड पर, लॉन्ग लेग बाउंड्री पर, सिर्फ पीछे कर रहे हैं इस गेंद का। गेंद पीछे में तो जीतेगी नहीं, लेकिन वहां से 2 रन बनेंगे। इन 2 रन के साथ 2 गेंदों पर 6 रन निकले। टीम पहुंची 17 रन पर, 46 ये टोटल सामने से इस मैदान पर। सम्मानीय पहला प्राइज जो कि सम्मानीय संजय दत्ताराम गावड़े की तरफ से मिल चुका है और दूसरा द्वितीय प्राइज जो कि खासकर चंद्रकांत कृष्णा देवुलकर इनकी तरफ से मिल चुका है। मैन ऑफ द मैच रोहन पुरस्कार उनकी तरफ से मिल चुका है। और कुछ हद तक हम जरूर बताएंगे बात में, लेकिन चलिए वापस खेल में लेके चलते हैं। एक जबरदस्त मैच, बिल्कुल मजा रहेगा इस खेल में। ओहो फंस गया शॉट मैदान में, हवा में गेंद और पहला विकेट जो कि बूम बूम मीठा आउट मैदान पर। तसं प्रथम पारितोषिक सन्मान्य संजय दत्ताराम गावडे, पारितोषिक हर्ष अमित देउलकर,
तसं द्वितीय पारितोषिक सन्माननीय चषक चंद्रकांत कृष्णा देऊलकर, तसंच पारितोषिक प्रदीप गावडे, मॅन ऑफ द मॅच रोहन गावडे, रोहन पुरस्कार उर्वी, सन्मान चिन्ह अनन्या आनंद गावडे, मालिकावीर सदानंद मुळे, बेस्ट बॉलर अजित गावडे, बेस्ट बॅट्समन भाऊ मालणकर, बेस्ट क्षेत्ररक्षक भाऊ मालणकर, बेस्ट क्षेत्ररक्षक अजित गावडे, उदयमुख खेळाडू विजू गावडे, मिस्टर सिक्सर किंग चंद्रकांत हनु गावडे याचकडे पुरस्कृत आहेत. वापस खेल मैदान पर एक अच्छा मैच, एक अच्छा विकेट मैदान पर. ओ हल्के हाथ से मोड़ा, शायद मौका रन आउट करने का मामला करीबी होगा या 19-20 का. इस 19-20 के मामले में टोटल खेल समाप्त हुआ दूसरे ओवर का. 2 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 18 पर पहुंचा. खेल चलता हुआ 1 विकेट के नुकसान पर. रन 46 रन का पीछा करना मैदान पर. अभी भी 24 गेंदों का खेल मैच में बचा हुआ. मुकाबला अभी भी बाकी है. 9 विकेट अभी भी हाथों में है. लेकिन चलिए मराठी का एक बुलंद आवाज हमारा करीबी दोस्त मैन फ्रॉम वेंगुर्ला से योगेश परब, स्वागत है आपका इस मैच में. धन्यवाद कृष्णा. पहिल्या 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 46 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना एका सुसज्ज स्थितीवर 18 धावा या धावफलकावर. गोलंदाजी वर्कवर गोलंदाज आज मात्र कार्य फलंदाजीमध्ये केलं नाही. तो गोलंदाज सागर गावडे सज्ज होतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या एंडकडनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं व सांघिक मात्र तिसरं शतक घेऊन. समीकरण थोडस एका बाजूनं पाहायला मिळतंय ते वडेश्वर संघाच्या बाजूनं 18 धावा 2 षटकांचा खेळ समाप्त. एका गड्याच्या मोबदल्यात आहेत प्रताप आणि हेमंत ही जोडी आता मात्र मैदानामध्ये. पुढे सर्वात मोठा फटका टोलवावा हा मनचोगा प्रयत्न, त्यानंतर कुठेतरी या ठिकाणी मात्र थोडीशी या ठिकाणी चूक होते आणि चुकीचा परिणाम प्रतिस्पर्धी संघाला हा मात्र निर्धाव चेंडू गणला जातोय. निर्धाव चेंडूच्या सांगतेखेरीज तिसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ हा समाप्त होतोय. सांघिक धावफलक स्थिरावला गेला 18 धावा धावफलकावर. 46 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूनं सलामीचा बिनीचा फलंदाज या ठिकाणी झळकला जातोय. झेलची संधी क्षेत्ररक्षक जग्गू जातोय. नो मॅच मध्ये चेंडू विसवला जातोय. एकेरी धावसंख्येची पावलं ही जोखमीच्या धावसंख्येकडे आणि हेमंत येतोय स्ट्रायकर एंडला. हेमंतनं षटकार टोकला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय प्रमोद देऊलकर याचकडून. एका षटकारासाठी हेमंत तुला 1000 आणि एक जो षटकार तो मात्र सीमारेषेच्या बाहेर जे सुंदर पद्धतीचं झेल टिपलं आणि चेंडू टाकलास त्याची परतफेड करायची आणि परतफेड करून मात्र संघाला बोनस पॉइंट आणि तुझ्या खिशामध्ये 1000 रुपये टाकायचे. हा निर्वाह ठेवून या मैदानावर देऊलकर साहेबांच्या हस्ते तुला 1000 रुपयाचं पारितोषिक. 19 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त. हा लेखाचोखा मैदानावर पाहायला मिळतोय. 46 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना वडेश्वर स्पोर्ट्स संघ या मेगा मैदानाच्या सामन्यामध्ये वडेश्वर चषक 2022 हा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा रंगला जातोय. सुरेख गोलंदाजी बॅकफुटला येऊन पंचांकडे अपील केलं आहे. पंचांना थोडंसं दडपण आणलं जात आहे कारण प्रत्येक चेंडू हा लाख मोलाचा असेल. येणाऱ्या कालखंडामध्ये तो स्मिताड संघाच्या बाजूनं जसजसं निर्धाव चेंडू तसतसं टाळ्यांचा आवाज स्मिताड संघाच्या कोट्यामध्ये आणि जसजसं मात्र कुठेतरी या मैदानावर निर्धाव चेंडू जात आहे तसतसं निराशेचं वातावरण वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या कोट्यामध्ये. रती महारथी या स्पर्धेतले थोडेसे बॅकफुटला आले आणि नौक्या खेळूंचा भरणं असलेले संघ हे प्रथमच या मैदानावर मेगा फायनल मध्ये खेळत असताना आडव्या बॅटनं फटका टोलवावा. सांघिक धावफलकावर 18 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर निर्धाव चेंडू, त्यानंतर 1 धाव, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू निर्धाव बॅकफुटला येतोय आणि हेमंतनं षटकार टोलावला तर देऊलकर साहेबांकडून पुन्हा एकदा 2000 रुपयाचं पारितोषिक तब्बल 1000 मध्ये वाढ होते. 2000 पारितोषिक पुन्हा एकदा हेमंत याला. पुढे सर्वात मोठा फटका पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जगन्नाथ गौडे सेफ आमच्या स्क्रीनवर डीजे.
अंतर हे मैदानामध्ये थोडस यामध्ये सोप्या छल्ल्यामध्ये केलं जात आहे आणि अजून एक चॅम्पियन ज्याला संबोधला गेला षटकारानं गोलंदाजांचं स्वागत करतोय. एका बाजूनं धावसंख्येला लयलूट करणारी खेळी या गावचा सिक्सर किंग म्हणून त्याच्याकडे नजरा तो उत्तम चव्हाण नॉन स्ट्रायकर एंडला सलामीचा बिनीचा फलंदाज प्रताप याच्या साथीला. शॉर्ट प्रकारचा चेंडू डीप पाईन लेगला चेंडू टोलावला. क्षेत्ररक्षक चेंडूची ही शर्यत आणि सरते शेवटी अनोख्याच्या क्षणी चेंडू विजय होतोय चौकारा. त्या वडेश्वर स्पोर्ट्स संघाला एका बाजूने विचार केलं कृष्णा या मैदानावर हे षटक जर समजा 3 ते 4 या धावसंख्येचं पडलं तर बरंच काही सांगून जाईल. त्या मात्र वडेश्वर स्पोर्ट्स संघाला आणि हे षटक 3 ते 4 धावांचं पडलं तर स्मिथ हार्ट संघाला कुठेतरी आशा अपेक्षा ह्या मात्र उल्गनावर पाहायला मिळतील. हलक्या हाताने घेऊन करतोय सामने लगतचा डीप ऑन द कार्पेट पद्धतीचा पटका शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची प्रतिकार्यापर्यंत एक धावी बहाल केली जाते. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर मात्र 24 धावा धावफलकावर. वारंग साहेबांकडून उत्तम षटकार डोकले तर 100 रुपयाचं पारितोषिक बक्षिसांची खैरात असलेली ही स्पर्धा. पहिल्या चेंडूवर एकेरी धावसंख्येनं स्वागत ते मात्र जगन्नाथ उर्फ चग्गू गावडेनं. आज या दोन खेळाडूंकडे आशा अपेक्षा होत्या. स्मिथ हार्ट संघाचे ते 2 तंबूच्या आसरे पडले आणि मैदानावर कार्यरत आता मात्र गोलंदाजीच्या सुरुवात. सुरेख गोलंदाजी यॉर्कर लाईन पद्धतीचा चेंडू मोठा फटका टोलूबाबा हा मनसुब आपल्याला पाहायला मिळतोय. जसजसं निधाव चेंडू तसतसं टाळ्यांचा आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मी कौतुक करेन ते मात्र सर्व लाईनमनचं जे सर्व लाईनमन आपली जबाबदारी सुरेख पद्धतीनं पार पडतायत. तुमच्या कार्याला कॉमेंट्री बॉक्स मधून मित्रांनो सलाम. कोलवर टप्प्याचा चेंडू बॅटचे कट लागून चेंडू असतो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू गणले जात आहेत. उत्तमची पहिल्या चेंडूवर 1 धाव आणि त्यानंतर 2 चेंडू निर्धाव. म्हणजे प्रथमतः सांगितलं होतं हे षटक जर 4 ते 5 धावे संख्येत आलं एकाच दुसरा गडी बाद झाला तर बरंच काही सांगून जाईल. ते वडेश्वर स्पोर्ट्स संघाला जोपर्यंत उत्तम मैदानामध्ये तोपर्यंत वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या बाजूला सामना हे मात्र मी नक्की सांगेन कॉमेंट्री बॉक्स मधून. हलक्या हाताने घेऊन काढण्याचा प्रयत्न गती परिवर्तनाचा चेंडू ऐन मुखेच्या क्षणी जगन्नाथ सांगतोय जरी फलंदाजीमध्ये माझा फटका फसला तरी प्रतिस्पर्धी संघाला गोलंदाजी ही प्रभावशाली करणं, प्रतिस्पर्धी संघाला आपला कडवा मारा कुठेतरी मी बोत ठरवणार या महत्वाच्या इराद्यानं जी गोलंदाजी जो सुरुवातीला मानस आखला गेला त्या मानसावर चोर देतोय तो गोलंदाजी मार्गवर गोलंदाज सज्ज होतोय. जगन्नाथ गावडे उर्फ चग्गू. आडव्या बॅटनं पटका खेळण्याचा मनसोबत सुटला आणि त्यानंतर कुठेतरी या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. खराब ताळमेळ या मैदानावर आणि खराब ताळमेळाचं रूपांतर बंधूला बंधू कुठेतरी आउट करतोय आणि थोडस डोक्याला हात लावतोय. कारण बंधूला चेंडू हे निर्धाव जात होते. श्रीकांतला माहिती होतं बंधू माघारी परतला. पण मी म्हणेन मैदानावर ज्या प्रतापनं कार्य केलंय पाया रोवलाय ह्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये सांघिक धावफलकावर मात्र 24 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर 1 धाव त्यानंतर दुसरा चेंडू निर्धाव तिसरा चेंडू निर्धाव चौथा चेंडू निर्धाव 5व्या चेंडूवर यष्टिचित केला जातोय. म्हणजे सुरेख या ठिकाणी गोलंदाजीचा निर्वाळ हा लेखाजोगा आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूनं वडेश्वर हरीश देऊलकर याला पारितोषिक घेतलंय. 2 चेंडू मध्ये 2 षटकार टोलावले तर 2000 रुपयाचं पारितोषिक आणि हे पारितोषिक सन्माननीय राकेश देऊलकर याचकडून. सांघिक धावफलकावर 24 धावा हा लेखाजोगा. विचार केला पहिल्या 3 षटकांचा तर ह्या मात्र धावफलकावर 23 धावा होत्या आणि धावसंख्येला कुठेतरी सुरुंग लावणारं शतक या मैदानावर आपलं पाहायला मिळालं ते जगन्नाथ गावडे उर्फ चग्गू गावडेचं. हलक्या हाताने घेऊन काढतोय बॅक टू द बॉलर स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका हा एकेरी धावसंख्येसाठी गणला जातोय. हरीशची 1 धाव ही सांघिक धावफलकाला मात्र परावर्तित
प्रत्यारण्यामध्ये यशस्वी ठरते. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून निशब्द करणारं षटक या मैदानावर आपल्याला पाहायला मिळालं. ते जगन्नाथ गवडे उर्फ चग्गूचं 2 धावा बहाल करतोय. एक गडी धावचीतच्या स्वरूपात माघारी परतला. प्रतिस्पर्धी संघाला मात्र जकडून ठेवलं गेलं. या गोलंदाजीनं पावशतकी खेळी ही मैदानावर 25 धावा धावफलकावर 46 धावांचा पाठलाग करत असताना अवघ्या 4 षटकांचा हा खेळ समाप्त आणि त्यानंतर मात्र निर्णय येईल तो बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा. मी म्हणेन एका बाजूनं उत्तम जोपर्यंत जयेश मैदानामध्ये आहे, हरीशनं 2 चेंडूमध्ये 2 षटकार टोलावले. तर राकेश देऊलकर यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक. हरीश, तुला आज कार्य करायचंय, कानमंत्र फक्त गोलंदाजाला द्यायचा आहे. 2 षटकार मला मारायला दे, 2 शेअर आपण मैदानामध्ये करूया, पण प्रतिस्पर्धी संघ हा मेगा फायनल मध्ये आम्ही नाव करणार येतीनं. तेज गोलंदाज आमच्या मान्यवर कक्षाच्या एन कडनं बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा निर्णय पंच आमच्यापर्यंत पोहोचवतायत आणि सागर गवडे सज्ज होतोय. आडव्या बॅटनं पटका खेळण्याचा प्रयत्न होता, थोडासा पटका फसला कारण प्रयत्न होता हरीशचा. किती पैसे लावू दे माझ्या षटकारांवर, त्याकडे लक्ष नाही. त्यापेक्षा मला महत्वाचं आहे तो माझा संघ हा निर्बळ प्राप्त करतोय आणि प्रज्ञा खेळाडू आपल्या समोर आहे, त्यालाही 1 धाव काढून मी देणार आणि उत्तम हा सामना समाप्त करणार असा निर्बंध जण आखला. मर्यादेच्या बाहेर जे षटकारांची आतषबाजी जो करतो, सीमारेषच्या दूर दूर भटके टोलावतोय, सिक्सर किंग या मैदानावर पावलं टाकतोय तो मात्र उत्तम चव्हाण आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय मान्यवर कक्षाच्या एन कडनं सागर गावडे. शॉर्ट फ्लिप प्रकारचा चेंडू, फटका फसलाय उत्तमचा, डीप स्क्वेअर लेगला 2 क्षेत्ररक्षक, नो मॅच लाईन मध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत आणि 2 धावा या बॉल केल्याचा दुहेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक धावफलकावर मचल मारतोय. 28 धावा या धावफलकावर 46 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना लागोपाठ 3 षटकासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक या मैदानावर आणि मोठा फटका मारण्याच्या नादात या मैदानावर नजाकत बडा शॉट उत्तम के बल्ले से 4 रन्स के लिए डीजे ऊर्जा. उत्तमनं षटकार टोलावला. 3 चेंडू मध्ये 3 फटके, तो 2,000 रुपयाचं पारितोषिक आणि 100 रुपयाचा मानकरी ठरतोय. वारंग साहेबांनी लावलेलं हे 100 रुपयाचं पारितोषिक. वारंग साहेब, थोडा अतिअडीचा सामना या मैदानावर रंगतोय. बक्षिसांची खैरात जरूर होते कारण समालोचना थोडासा अडथळा नको या अशा अपेक्षा मी बाळगतोय आणि फसलेला फटका कुठेतरी फॉलोथ्रो मध्ये एक मेरी रणनीती रंगली साथ गडी माघारी परततोय तो मात्र उत्तम चव्हाण डगआउटचा शिकार बनला जातोय. डीचे जमलेल्या माझ्या डान्स पाहिजे होता वारंग साहेब या गाड्यावर कारण उत्तम षटकार टोकला. 100 रुपयाचा मानकरी ठरला या मैदानावर आणि परत कुठेतरी लालसा सामना समाप्त करण्याची फटका फसला गेला. ऐन मोक्याच्या क्षणी सागरनं चेंडूवर कुठेतरी आपले फिंगर रोल केले. स्लोअर गती परिवर्तनाचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा उपयोग आणि सांघिक धावफलकावर 34 धावा या धावफलकावर. 4 चेंडूंचा हा खेळ समाप्त. षटकारानं सामना जरूर ओपन केलाय. सरते शेवटी जबाबदारी या मैदानावर हरीश आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये विकीवर येऊन ठेपताय. हरीशनं 2 चेंडूमध्ये 2 षटकार टोलावले. तर तब्बल 5,000 रुपये राकेश देऊलकर याचकडून. बक्षिसांची रक्कम मोठी आहे पण प्रतिस्पर्धी संघाला विजय मोठा आहे. फुल टॉच पद्धतीचा चेंडू, स्क्वेअर कटचा फटका, बॅटची हलकी
किसी कट लागून चेंडू तो सुंदर क्षेत्ररक्षण पहिला मिळते आपल्याला एस्टाईनच्या मागे प्रयत्नश गावडे पहिला मिळतोय की काय सुंदर पहिला मिळतोय मोठे फोन फटके टोलवायचे आहेत एका बाजूनं हरीशला धावपलकावर धावसंख्या थोडस अटीअटीचा सामना अटीअटीच्या सामन्यामध्ये सांघिक धावपलकावर हा 35 धावा या धावपलकावर 35 धावा धावपलकावर 11 धावांची आवश्यकता येणाऱ्या चेंडूंचा म्हणजे 7 चेंडूंचा खेळ बाकी एक मोठा फटका पाहिजे तो एका बाजूनं वडेश्वर स्पोर्ट्स संघाच्या बाजूनं आणि 2 मोठे फटके मी टोलावणार इरादानं सज्ज होतोय तो फलंदाज संघाची रन मशीन त्याला संबोधले गेले तो हरीश आणि त्याच्या साथीला वेगळे समीकरण मैदानामध्ये थोडस अवघड जे निर्धाव चेंडू गणले गेले धावसंख्येला सुरुंग लावणारं शतक आपल्याला पाहायला मिळालं ते स्मिथ आर्ट संघाच्या बाजूला स्क्रीनवर जग्गू आणि त्यानंतर सुरेख गोलंदाजी मी म्हणेन यष्टीरक्षणाची थोडीशी चूक होती आणि चुकीचा परिणाम बॅकअप सुंदर पद्धतीचं निर्धाव चेंडूनं षटकाची सांगता आणि समीकरण मैदानावर आता मात्र 6 चेंडू 11 धावांची आवश्यकता समीकरण होतं मैदानामध्ये 18 चेंडू 23 धावा आणि त्यानंतर या मैदानावर जगन्नाथची सुंदर गोलंदाजी 2 धावा ज्यानं बहाल केल्या आणि त्यानंतर सांघिक धावपलकावर 35 धावा या धावपलकावर विजयासाठी अंतिम षटकामध्ये लाईनमन तैनात राहा सामना अतिलढतीचा असेल सर्व लाईनमन तैनात राहा लाईन वर आणि सामन्याला सुरुवात आणि अंतिम षटक असे कोण असेल सागर गावडे आज थोडस हास्य थोडस निराशा 6 चेंडू 11 धावा आणि बघूया मी प्रथमतच सांगितलं होतं पाऊल मापसेकर कारण संध्याकाळचं सत्र आहे मोठे फटके मारणे हे थोडस अवघड होतं सूर्य हा मावळतीकडे असतो आणि डोळ्याचा हवेचा वेग कमी झाल्यानंतर हे फटके टोलवणं ताकद लावणं थोडीशी कमकुवत पण असते आणि फलंदाज उत्तम बसल्यानंतर दडपण येतं या जोडीवर तो हरेश आणि विकी मैदानामध्ये 6 चेंडू विजयासाठी 11 धावा रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांची पाळणं फेडणार ही स्पर्धा वडेश्वर चषक 2022चा हा रणसंग्राम जणू काही विद्यमान 16 आणि या विद्यमान 16 स्पर्धेच्या सांगतेकडे अंतिम षटक जगन्नाथ उर्फ हा जग्गू गावडे कोलवर टप्प्याचा चेंडू सेबॅन आमच्या स्क्रीनवर सागर गावडे पाहायला मिळतोय झेल टिपला जातोय आणि माघारी परतावं लागेल फसलेल्या मात्र फटक्यावर तो विकी माघारी परत आवश्यकता येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूनं प्रवीण मैदानामध्ये पावलं टाकतोय प्रवीणवर जबाबदारी संघाची त्यानंतर या मैदानावर सन्माननीय आमचे जवळचे मित्र सन्माननीय पांडू गावडे यांच्याकडून प्रवीणसाठी पारितोषिक षटकार ठोकला 500 रुपयाचं पारितोषिक 35 धावा धावपलकावर पहिला गडी माघारी परतलोय पहिल्या चेंडूवर हा सागर गावडे आमच्या स्क्रीनवर येतोय स्मिथ आर्ट संघाच्या बाजूने मी प्रथमतच म्हटलं तर गोलंदाजी प्रभावशाली आहेत कारण दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघामध्ये तगडे खेळाडू शेवटच्या षटकापर्यंत बॅटिंग लाईनअप या 2 खेळाडूंकडून आणि सांघिक धावपलकावर 35 धावा या धावपलकावर आडव्या बॅटनं मोठा फटका पाहायला मिळतोय डीप मिड विकेटला चेंडू सरळ मात्र सीमा रेषा बाहेर 6 धावांसाठी डिझो हुसो कृष्णा म्हणजे सामना कुठेतरी अजून प्रेक्षक जे उठले होते घरी जाण्यासाठी पहिला गडी बाद झाल्यानंतर तेच प्रेक्षक त्या जागेवर थांबले आणि समीकरण मैदानामध्ये 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता निर्धाव चेंडू थोडासा हात गाठला चकतोय पंच आमच्याकडे वळतायत की काय पंच सांगतायत निर्धाव चेंडू आहे तुला खेळण्याचं होता प्रवीण 500 रुपयाचा मानकरी जरूर तोडतोय आमचे सन्माननीय पांडू गावडे यांच्याकडून 500 रुपये लगावले 500 रुपयाचा मानकरी आणि समीकरण मैदानामध्ये 3 चेंडू 4 धावांची 3 चेंडू 5 धावांची आवश्यकता
3 चेंडू विजयासाठी 5 धावा. 3 चेंडू हे जगन्नाथला कडवं मारावं करावं लागेल आणि त्यानंतर प्रवीण सज्ज होतोय आक्रमक फलंदाज. आडव्या बॅटला पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय. शॉर्ट पॉइंट लेगला सुंदर क्षेत्ररक्षण या खेळाडूचं आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रतिकारेपर्यंत एक धाव ही बहाल केली जाते आणि समीकरण मैदानामध्ये 2 चेंडू विजयासाठी 4 धावा. सामना बरोबरीत झाला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची नोंद दोन्ही संघाच्या संघनायकांनी घ्यायची आहे. सामना कोणीही जिंको जयेश, पण सर्वांच्या इच्छा आहे ते सुपर ओव्हर या मैदानावर होऊ दे. सामना कोणीही जिंकू नये, कोणीही सुंदर अशा ट्रॉफीवर नाव करून दे, पण रसिक प्रेक्षकांचे मात्र या ठिकाणी अशा अपेक्षा सुपर ओव्हरचा सामना या मेगा फायनलचा आपल्याला पाहायला मिळून दे. फुलटॉस पद्धतीचा हा चेंडू थोडासा अतिरिक्त बाहेर असलेला चेंडू पंच त्याला दंडात्मक करताय. सर चेंडूचा हा इशारा अवंतरच्या स्वरूपात एक धावी बहाल केली जाते आणि सांघिक धावफलकावर 43 धावा धावफलकावर 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 धावा. एका बाजूने बाबू पंचांना डोळ्यात तेल घालूनचा मात्र या ठिकाणी पंचगिरी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमच्याकडे दडपण आणि रसिक प्रेक्षकांच्या ज्या नजरा या सुंदर अशा करंडकावर कोणता संघ नाव करतोय. मात्र 2 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. हलक्या हाताने घेऊन काढतोय जमनीलगतचा डीपरंद कार्पेट पद्धतीचा फटका. एकूण धावसंख्येची पावलं जोखमीच्या धावसंख्येकडे आणि जोखमीची धावसंख्या पाहिल्यानंतर